कौटुंबिक नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अलिबाग येथील एका नराधम युवकाने स्वतःच्या सख्ख्या आजीचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील 100 फूट खोल दरीत फेकून दिला। अलिबाग पोलिसांनी संशयित नातवाला ताब्यात घेतले असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे। आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर पोलिसांनी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमशी संपर्क साधून मदत मागितली। घाटातील बावली टोक ते दाभिल टोक दरम्यान असलेल्या खोल दऱ्या, उंच सुळकी आणि दाट झाडीमुळे शोधकार्यात मोठे आव्हान होते। मात्र रेस्क्यू टीमने तांत्रिक साहित्यासह 1.5 तास अथक परिश्रम घेऊन 100 फूट खोल दरीत काळ्या पिशवीत गुंडाळलेला मृतदेह शोधून काढला आणि अत्यंत धोकादायक परिस्थितीत तो रस्त्यावर आणला। या धाडसी मोहिमेत सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, जयवंत बिरामणे, जयदीप शिंदे, अनिकेत वागदरे, आशिष बिरामणे, ऋषिकेश जाधव, अजित जाधव, मुन्ना उतेकर, ओंकार सोनावणे, शरद सावंत, निखिल सावंत आणि संकेत सावंत यांनी महत्त्वाची भूमिका निभावली। काही दिवसांपूर्वीच याच घाटात झालेल्या भीषण अपघातात 8 युवकांचा मृत्यू झाला होता, तर यापूर्वीही एका महिलेचा कुजलेला मृतदेह येथे सापडला होता। आता थेट हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी या घाटाचा वापर झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून घाटात तात्काळ पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। आरोपी नातवाला अलिबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून खुनाचे नेमके कारण काय होते आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास पोलीस करत आहेत।